आज आहे ना बाळमात्रे मॅडमनी आम्हाला सांगितलं की म्हणजे बा भूतदया असू द्या म्हणून. मला पहिले आश्चर्यच वाटलं की त्या म्हणजे भूतांवर पण दया. पण म्हणजे खरं सांगू का, मला बाळमात्रे मॅडम बद्दलचा माझा आदर वाढला की म्हणजे पहा बा की ह्या बाईंनी भूतांना पण म्हणजे त्यांच्यावर दया दाखवायला सांगितलं. नाही तर भूत म्हटलं की कसं कोणी सगळे पण म्हणजे असे हिडीस पिडीस करतात, सगळे घाबरतात आणि नको नको करतात ना भूतांना. पण त्यांनी म्हटलं की भूतांवर दया दाखवा. मग आता एक नाही मला जेवायला वाढलं होतं ना, तर त्यातनं थोडंसं म्हणजे बाजूला काढलं भूतांसाठी दया दाखवायला म्हणून. मी आमच्या घराच्या बाहेरच्या बाजूला म्हणजे ठेवून आली. भूतदया म्हणून कोणाला मी सांगितलं नाही, पण मी ठेवून आली म्हणजे. पण मला हाही प्रश्न पडलाय म्हणजे की म्हणजे काय झालं ॲक्च्युली की मला ना भाजी आवडलीच नव्हती, तर मी थोडीशी म्हणजे ती भाजी आणि थोडी पोळी असं ठेवलं. तर त्यांना कळेल का भूतांना म्हणजे की बा हिने न आवडलेलं आपल्याला दिलंय, काही चांगलीच नव्हती झाली भाजी खरं सांगायचं तर त्यांना कळेल का, मग वाईट वाटेल का, मग म्हणजे ते चिडेल का, खवळेल का ते भूत माझ्यावर, काय माहित बा आता काय. म्हणजे मला कळून नाही राहिलं उगाच म्हणजे. नाहीतर असं व्हावं की ते भूत त्याला माहितीच नाही आहे, आपण खायला ठेवावं आणि ते यावं मुद्दामून आणि मग त्याला भाजी त्यालाही नाही आवडली भूताला, तर मग ही कोणी ठेवली माझ्यासाठी, इनी ठेवली, इनी मुद्दाम ठेवली. आणि आता मी हे बोलते पण आहे आणि जर बाजूला ऐकलं असेल म्हणजे मग तर म्हणजे मी तशी घाबरत नाही. आणि कोणी चांगल्या हेतूने जर काही करायला गेलं तर म्हणजे समोरचा त्याला कळतो हेतू, असं माझी आजी म्हणते. तर भूतांना तर कळेल ना म्हणजे. आणि होऊ शकतं की भूताला ती भाजी आवडेल, आंटीने तर चाटून पुसून फस्त केली ती भाजी, तर होऊ शकतं ना की आवडेल म्हणून. एकाच प्लेटमध्ये भाजी आणि पोळी अशी थोडी झाकून ठेवली आहे. तर आता खाईल कोणी भूत तर मला कळेल, पण आता भूतदया तर मग हडळ दया नसते का, किंवा चेटकीण. कारण की दोन असं नको व्हायला ना, उगाच वाईट वाटायचं आपण भूताला खायला द्यावं आणि हडळ राहावी उपाशी म्हणजे. आणि मग ती चिडावी की हा काय भेदभाव आहे, मला काय भेदभाव कोणामध्येच करायचा नाहीये, सगळे सारखे आहे मला. पण भूत काय, हडळ काय, चेटकीण काय, वेताळ काय, सगळे सारखे आहे मला. आजी सारखं माझ्या आंटीमध्ये हे म्हणतात, तुम्ही दोघं मला सारखे आहे. आणि मॉन्टी म्हणतो की हीच तुझी लाडकी आहे, मी म्हणते की तोच तुझा लाडका आहे. पण आजी म्हणते सगळे सारखे आहे. तर मी काय म्हणत होती, मॉन्टी नाही वेताळ. तर मोठाच प्रश्न पडलाय. तर 3-4 ताटल्यांमध्ये ठेवावं तर मग कसं ना म्हणजे. नाही तर मी एक काम करते, असे डब्बे भरून ठेवत जाईल उद्यापासून, त्याच्यावर नावच लिहून टाकेल एकेकाचं. मला 4 प्रकार माहिती आहे, भूत, चेटकीण, हडळ, वेताळ. अजून एक काहीतरी असतं काय माहिती. एक मी तुंबाड पिक्चर पाहिला होता, त्याच्यामध्ये तो हस्तर असतो तोही मला माहिती आहे. नंतर मुंजा पाहिला होता, त्याच्यात तो असतो तो पण मला माहिती आहे. एवढे जर मी लाईन लावेल, बुफे लावेल, अरे तर घरच्यांना